नमस्कार. मी डॉक्टर प्रसन्न आराध्य, नंदादीप आय हॉस्पिटल कोल्हापूर येथे कन्सल्टंट आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया, ज्यामध्ये चष्म्याचा नंबर आपण कायमचा घालवू शकतो का? हे बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो. त्याचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. आता चष्म्याचा नंबर येणं म्हणजे काय, आधी आपण ते समजून घेऊया. चष्म्याचा नंबर येणं म्हणजे काय असतं? आपल्या डोळ्याचं वाढ त्या प्रकारे झालेली असते, ज्यामध्ये आपल्याला जे लाईटचे रेज आहेत, ते पडद्यावरती बरोबर ठिकाणी फोकस होत नाहीत. स्पष्ट बघण्यासाठी म्हणून आपल्याला चष्मा वापरावा लागतो. आता काही तरुण असतात, ज्यांना कायमचा चष्मा नको असतो किंवा चष्मा एक बर्डनसारखं वाटतं किंवा भार असल्यासारखं वाटतं किंवा एक ॲडिशनल दागिना झाल्यासारखं वाटतं. तर त्याला घालवण्यासाठी आपण ऑपरेशन हा एक पर्याय आहे. त्याशिवाय दुसरे पर्याय म्हणजे आपण डोळ्याची हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी एकतर गाजराचं ज्यूस किंवा गाजर हे रोजच्या आपल्या आहारामध्ये त्याचं इन्क्लुजन करावं. त्याशिवाय बीटरूटचं आपल्या आहारामध्ये इन्क्लुजन करावं. त्यासोबतच हिरव्या पालेभाज्या किंवा फळं या सगळ्यांचे आपण आहारामध्ये, आपल्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लुजन करू शकतो. मोकळ्या वातावरणात म्हणजे सूर्याच्या प्रकाशात खेळणं किंवा व्यायाम करणं किंवा चालणं हे देखील आपल्याला डोळ्यांचे आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात. आता जर चष्मा आपल्याला कायमचा घालवायचा असेल, तर एक पर्याय असतो, ज्यामध्ये आपण ऑपरेशन करून चष्मा कायमचा घालवण्याचा विचार करू शकतो. यामध्ये सर्वप्रथम आहे लेसिक, ज्याला लेझर इन सिटू केराटोमिलिओसिस असं आपण म्हणतो. त्याचं पूर्ण नाव असं आहे. त्याला आपण लेसिक हे कॉमन नावाने आपण ओळखतो. आता या ऑपरेशनमध्ये आपण काय करतो, की एका पातळ ब्लेडनी बुबुळाचा एक फ्लॅप तयार करतो. त्याला फ्लॅपला वरती लिफ्टअप करतो. नंबर कमी करण्यासाठी एक वेगळं लेझर फायर करतो आणि त्या फ्लॅपला परत जागेवरती ठेवतो. ह्याला म्हणतात लेसिक. दुसरं आहे फेमटोलेसिक. फेमटोलेसिकमध्ये आपण फ्लॅप बनवतो. फक्त तो फ्लॅप ब्लेडच्या जागी वेगळ्या प्रकारचं लेझर मशीन वापरून आपण फ्लॅप बनवतो आणि हा लेझरनी बनवलेला फ्लॅप असतो. त्यामुळे त्याची ॲक्युरसी जास्त चांगली असते आणि कंट्रोल्ड असते. तिसरं ऑपरेशन म्हणजे क्लिअर किंवा स्माईल, ज्यामध्ये आपण बुबुळाची एक पातळ डिस्क लेझरनी आतल्या आत तयार करून बारीक छिद्रातनं 2 ते 3 मिलीमीटरच्या छिद्रातनं त्याला बाहेर काढून घेतो. तर या ऑपरेशन्समुळे चष्म्याचा आपला दूरचा नंबर तर कायमचा जाऊ शकतो. 40च्या नंतर जवळच्यासाठी जो प्रत्येकाला चष्मा लागतो, तो आपल्याला लागणारच आहे. याशिवाय ज्याही लोकांसाठी लेझर ऑपरेशन्स हा पर्याय राहत नाही, म्हणजे जर त्यांची बुबुळाची जाडी बरीच कमी असेल किंवा बुबुळामध्ये काही दोष असतील, ज्या लोकांमध्ये लेझर ऑपरेशन आपण सेफ कन्सिडर करत नाही, त्या लोकांसाठी एक दुसरं ऑपरेशन आहे, ज्याला आपण म्हणतो फेकिक आयओएल म्हणजे IPCL किंवा ICL. यामध्ये आपण नॅचरल लेन्स जी असते आपली, त्याच्या आणि बाहुलीच्या मध्ये आपण एक आर्टिफिशियल लेन्स ॲडिशनली इंट्रोड्यूस करतो, ज्याच्याने आपल्याला कायमचं कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्म्यावरचं अवलंबून राहणं जवळपास 99% कमी होतं. यानंतर एक ऑपरेशन अजून एक आहे, ज्या लोकांमध्ये फेकिक आयओएल पण शक्य नाही, त्या लोकांसाठी क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शन हा एक पर्याय आहे, ज्यामध्ये आपण नॅचरल लेन्स म्हणजे मोतीबिंदू वेळेच्या अगोदरच काढू शकतो आणि आतमध्ये आपण परमनंट लेन्स बसवू शकतो. यामध्ये आता बऱ्याच प्रकारच्या लेन्सेस आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे अवेलेबल आहेत, ज्यामध्ये मोनोफोकल आहेत, टोरिक लेन्सेस आहेत म्हणजे सिलेंड्रिकल नंबर कमी करण्यासाठी काही लेन्सेस आहेत. त्याचबरोबर ट्रायफोकल लेन्सेस आहेत, ज्यामध्ये दूरचा आणि आपलं मधलं स्क्रीनचं जे अंतर असतं तो आणि जवळचा हे तिन्ही नंबर आपण घालवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि चौथा ऑप्शन रादर जो सगळ्यात लेटेस्ट आहे, ज्याला म्हणतात एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस किंवा EDOF लेन्सेस. यामुळे आपल्या चष्म्यावरचं अवलंबून राहणं साधारणपणे 99.9% कमी होतं. हे सगळे आपण पर्याय सिलेक्ट करू शकतो जर आपल्याला चष्मा नको असेल तर. त्याचबरोबर आपल्या नेहमीच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना रेग्युलर दाखवून आपण डोळ्याचं चेकअप करून घ्यावं, जेव्हा आपल्याला चष्म्याचा नंबर असतो. हेही फार महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे वयाच्या पहिल्या 1 वर्षामध्ये एकदा कंपल्सरी डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवावं. त्यानंतर जर सगळं काही नॉर्मल असेल, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी वेळेवर झालेली असेल, तर साधारणपणे पहिल्या 5 वर्षात एकदा चष्म्याचा नंबर चेक करून घ्यावा किंवा डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवावं. त्यानंतर वर्षातनं एकदा कंपल्सरी डोळ्यांचं चेकअप करून घ्यावं. याचसोबत ज्या लोकांना डोळ्यांमध्ये काही स्पेसिफिक आजार असतील, तर त्यांनी कंपल्सरी दर 6 महिन्याला किंवा आपले डॉक्टर सांगेल त्याप्रमाणे रेग्युलर वेळेवर चेकअप करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. थँक्यू.